राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त असलेल्या तब्बल 5012 सहाय्यक प्राध्यापक पदांच्या भरतीस शासनाने मान्यता दिली आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांनुसार महाविद्यालयातील रिक्त पदे भरणे अत्यावश्यक असल्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या पदवी भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण धोरणाची अचूक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार दिनांक 25 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे येथे राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांमधील उपकुलसचिव आणि सहाय्यक कुलसचिव यांच्यासाठी विशेष एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन व अध्यक्षस्थान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राचार्य डॉक्टर सुरेश गोसावी यांनी भूषवले। कार्यक्रमाच्या प्रारंभी MSFDA पुणेचे कार्यकारी संचालक तथा उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की आरक्षण धोरण अचूकपणे राबवले तरच समाजातील सर्व घटकांना उच्च शिक्षणामध्ये न्याय मिळू शकतो। तसेच NEP 2020 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासन सक्षम आणि सज्ज असणे गरजेचे आहे। या प्रशिक्षण कार्यक्रमात डॉक्टर प्रकाश बच्चाव, संदीप पाटील, श्री इक्बाल दरवाजकर, डॉक्टर दिलीप भरड, डॉक्टर अर्चना बोराडे आणि डॉक्टर सुयश दुसाने या तज्ञ साधन व्यक्तींनी मार्गदर्शन केले। यावेळी बिंदू नामावलीची प्राथमिक तपासणी, सामाजिक आरक्षणासोबत महिला व दिव्यांगांसाठी समांतर आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। सहभागी अधिकाऱ्यांच्या विविध प्रश्नांनाही तज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली। माननीय मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून साकार झालेला हा उपक्रम राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे मत समारोप प्रसंगी डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी व्यक्त केले। NEP 2020 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।